मी निवर्तन समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर विश्वस्त आहे. माझं नाव नारायण मुठाळ आहे. तर मला खरी वस्तुस्थिती अशी आहे की कुंभमेळा हा आजकाल भरत नाही. पूर्वंपार आलेली ही कुंभमेळ्याची परंपरा आहे आणि ही झाडे पण पहिल्यापासून आहे. रामायणापासून ही झाडे इथं असताना आजच्या सरकारने झाडं तोडण्याचा निर्णय घेतलाच का हेच मुळात कळायला तयार नाही लोकांना. सर्व वारकऱ्यांना, संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना हे कळतच नाही. वस्तुस्थिती अशी आहे की गिरीश महाजन साहेब जे या ठिकाणी काही लोकांना इतक्या ताटात ते भाऊ त्यांनी सांगितलं की इथं काही लोक राजकारण करतात. वारकरी आणि महाराष्ट्राचा कोणताही माणूस या तपोभूमीमध्ये राजकारण करीत नाही. ही खरी वस्तुस्थिती आहे. उलट राजकारण हे देवेंद्र फडणवीस, गिरिजन महाजन बाबा इथे येऊन करत आहे. त्यांना म्हणावं हे राजकारण करू नका. तुम्ही म्हणता की आम्ही हे जी झाडे इथं 1800 झाडे ते आम्ही 18,000 झाडे तिकडे लावू. आणि 18,000 झाडे तिकडे तुम्ही बटन दाबून झाडं वाढवायचे का? तुम्हाला बटन दाबून झाडं वाढवतात का तुम्ही? हे चुकीचे निर्णय, चुकीचे बोलणे तुमच्यासारख्याने या गिरीश बाबांना शोभतात का? काही माइंड आहे का नाही यांना? माझं मत असं आहे, तुम्ही या पद्धतीचं राजकारण आणू नका. आणि तुम्ही जर राजकारण आणत असाल तर आमचा वारकरी संप्रदाय काही यावर काही कमी माहिती नाहीये. आमचा वारकरी संप्रदाय या प्रत्येक वारकरी येऊन या एका झाडाला लटकेल आणि आमच्या वारकऱ्याच्या मानेवर पहिली करवट लावा, मग झाडाला करवट लावा. तुम्हाला काय वाटतं? हा आक्रोश आहे आणि ही प्राथमिक आहे. इथं जर महाराष्ट्र जर वारकरी संप्रदायाच्या यांनी आला तर भविष्यात यांना खूप अवघड होऊन जाईल. कारण 2-2.5 कोटी 3 कोटी आमचे डॉक्टर अमर महाराज ठोंबरे आहेत, ते पण विश्वस्त आहेत. हे माझी पालखी प्रमुख आहेत. मी इथं या सगळ्या लोकांना विश्वस्त म्हणजे ताई पण आलेल्या आहेत. काय आहे की वारकऱ्यांची जी भूमिका आहे, वारकऱ्यांची भूमिका ही सहिष्णू आहे. पण वारकरी भले तरी देऊ काशीची लंगोटी, नाथाळाची माती हानुकाठी, मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास, कठीण वाजर असे भिजवायचे. म्हणजे कोणत्याही विषयाला तुम्ही राजकारण म्हणता. इथं आरोग्याचा प्रश्न आहे. माणसं रोज इथं आम्हाला मोकळा श्वास, तुकोबारा म्हणतात याच्यासाठी मनांतरा जातो सांडून या घरा, माझी दिठावेल प्रेम, बुद्धी होईल निष्काम. मला माझे पांडुरंगाला विनंती आहे की या सरकारची निष्काम बुद्धी व्हावी, त्यांनी सकाम बुद्धीने येऊ नये आणि जो काही खर्च आहे कुंभमेळ्याचा तो कमी करून शेतकऱ्यांना द्यावा. कारण शेतकरी जगला तर राष्ट्र जगणार आहे. पांडुरंग दाता आहे, तो प्रत्यक्ष शेतकरी देत आहे. मडे झाकून या करती पेरणी, कुणब्याची वाणी लवलाय, या परिकरी सोयता आपुले, मड झाकून ठेवून पेरणी करून घ्या, हा संप्रदायाचा विचार आहे. वारकरी संप्रदाय जो कोणी कोणत्याही विचारधारेचा असू दे, कोणत्याही पक्षाचा असू दे, कुठलाही असू दे म्हणतं. आम्ही ज्ञानोबा तुकोबाराचे सेवक आहोत, आम्ही ज्ञानोबा तुकोबारांचे वारसदार आहोत. आम्ही कदापि मानव जातीवरती कोणत्याही जाती धर्माच्या माणसावरती ज्यावेळेस अडचण निर्माण होईल त्यावेळेस वारकरी म्हणून वारकरी संप्रदायाच्या लोकांनी, वारकऱ्यांनी जो अन्याय अत्याचारावरती प्रहार करतो तो वारकरी असतो.